ठाण्यामधल्या वागळे इस्टेटमधील तरुणीच्या विनयभंग प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली। यात रिक्षा चालक आणि त्याच्या मित्राचा समावेश आहे। नौपाडा पोलिसांनी कारवाई केली। रिक्षाच्या हप्ते देण्याकरता दोघांना पैसे हवे होते। त्याच पैशांकरता तरुणीच्या गळ्यामधल्या चेनच्या स्नॅचिंगचा प्रयत्न या दोघांनी केला। मात्र यावेळी तरुणीने आरडाओरड केल्याने या दोघांनी तिला रिक्षातून फेकून दिले होते। 7 जूनला हा विनयभंगाचा प्रकार घडला। पोलिसांची 4 पथकं याकरता काम करत होती। 20 ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज तपासून संतोष लोखंडेला अटक करण्यात आली। त्यानंतर लुईसवाडी येथून आरोपी चालक लहू घोगरे याला अटक करण्यात आली। लहू हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे, तर संतोषवरही 2 गुन्हे दाखल आहेत। 8 जून पासून संतोष लोखंडे बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने वागळे इस्टेट पोलिसांमध्ये केली होती। रिक्षा क्रमांक MH4FC 2518 ही जप्त करण्यात आली। या संदर्भात माझे सहकारी कपिल राऊत यांनी पोलीस उपायुक्तांशी केलेली खास ठाण्यातील नौपाडा भागातील 3 हात नाक्यावरनं एक मुलीला रिक्षा चालक घेऊन जातो आणि पाठी बसलेला प्रवासी आणि रिक्षा चालक तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतो। ह्या प्रकारामध्ये ती मुलगी प्रतिकार करते आणि त्यातून मुलीला बाहेर फेकलं जातं। ही घटना घडल्यानंतर पूर्ण ठाणे आदरलं होतं, परंतु पोलिसांनी चांगलं कामगिरी दाखवत, चांगलं कार्य दाखवत त्या केसला लवकर सोडवण्याचा प्रयत्न केला, सोडवलेला आहे। ते दोन्ही आरोपी गजाआड झालेले आहेत। आपल्यावर जे मुख्य यातले जे शोध मोहिमेचे मुख्य होते DCP स्वामी, ते आपल्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घ्या कशी चौकशी कशी झाली, कसा क्लू मिळाला याचा आणि कसा पर्दाफाश झाला। या गुन्ह्यावरून बऱ्याचशा आपण टीम तयार केलेल्या होत्या। जवळजवळ 10 ते 12 आपल्याकडे टीम होत्या। त्याच्यानंतर बाकी CCTVच्या ॲनालिसिस असेल, बाकी टेक्निकल ॲनालिसिस असेल, अशा सगळ्या आणि लोकल जो काही आपला इन्फॉर्मंट्सचं जे आपण नेटवर्क म्हणतो ते नेटवर्क, अशा सगळ्या माध्यमातून आपल्याला कळालं की एक रिक्षा जी आहे ती बऱ्याच 3-4 दिवसापासून प्रत्येक एरियामध्ये आपण लोक पाठवलेली होती। ह्या एरियात एक रिक्षा आहे सुरुवातीला, तर ती रिक्षा आपण आयडेंटिफाय केली आणि केल्यानंतर आपण माहिती घेतली की इथं रिक्षाचालक कुठे राहतो, तर रिक्षाचालक एका ठिकाणी। ह्याच्यानंतर पूर्वीसुद्धा अशा प्रकारच्या ज्या काही घटना घडलेल्या होत्या त्या घटनेवरून एक मनात संशय आला की अशा प्रकारे कोणीतरी एखादी अलिबी घेऊ शकतो का, की एखादा मिसिंगमध्ये काही करू शकतो, असा पण एक मनात शंका आल्यामुळे आपण लोकांना मिसिंगसुद्धा तपासण्यास सांगितलं। तशी योगायोगाने ह्या दोन्ही घटना मॅच होणारी, म्हणजे हा निव्वळ चांगला योगायोग, दोन्ही घटना मॅच होणारी आपल्याला एक व्यक्ती मिळाली आणि ती व्यक्ती मिळाल्याबरोबर आपण बऱ्याचशा जशा फोटोग्राफ दाखवले तसं आपण विक्टिमला ते फोटोग्राफ्स दाखवले। विक्टिमने आयडेंटिफाय केल्यानंतर आपण आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला। आरोपीची आपल्याला माहिती मिळाली की सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण गेलो, पहिल्यांदा आपल्याला ते मिळाले नाही, नंतर आपल्याला तो शोध भेटला आपल्याला आरोपी। पुन्हा आरोपीला आपण प्रत्यक्ष दाखवलं आणि अशा प्रकारे आरोपीचा शोध लागला। त्या आरोपीने दुसरा कोणता आरोपी होता त्याचा त्याने पत्ता सांगितला। त्याप्रमाणे आपण दुसऱ्या आरोपीला मध्यरात्री आपण त्याला ताब्यात घेतलं। दोघांनी आरोपींनी कबुली दिली आणि त्याप्रमाणे हा गुन्ह्याचा तपास लागलेला आहे। सर, एकंदरीतच ह्यांचं बॅकग्राऊंड काय आहे आणि यांचा मोटिव्ह काय होता, म्हणजे काय प्रकार मोटिव्ह होता, काय सडनली घडलं, काय मोटिव्ह होता यांचा? याच्यामध्ये कसं आहे की हे एका त्याच्यातला जो चालक जो होता, लहू घोगरे नावाचा चालक, त्याच्यावरती पूर्वीचा बॉडी ऑफेन्स आहे आणि जो मागे बसलेला जो होता ज्यांनी खाकी ड्रेस घातलेला संतोष लोखंडे, त्याच्यावरती पूर्वीचे मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे काही गुन्हे आहेत आणि ह्या दोघांची अशा प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी त्या दोघांची आहे। याच्यामध्ये त्यांचा जो मोटिव्ह आहे तो मोटिव्ह क्लिअर आहे की अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न आणि म्हणजे त्या ठिकाणी एकांतात दूर नेणं मुलीला आणि नंतर ढकलून दिलेला जो काही तो पार्ट आहे सगळं सांगितलेला आणि FIR मधला, तर याच्यामधला मोटिव्ह सध्या क्लिअर आहे आणि याच्यातून पुढे तपासामध्ये आणखी बऱ्याचशा बाबी निष्पन्न होऊ शकतात। संदीप भारतीचा कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।